प्रतापगड किल्ला आपण पाहायला चाललोय. महाराजांनी 1656 साली बांधायला स्टार्ट केला. 1656 आणि 1658 ला पूर्ण केला 2 वर्षात. आणि पूर्वीचं असं काय सिमेंट वगैरे नव्हतं. सफेद चुना, गूळ आणि शिस गरम करून ह्या बांधकामामध्ये वाचलेलं आहे. आणि अजूनही प्रतापगड किल्ला गव्हर्नमेंटच्या ताब्यामध्ये नाहीये. महाराजांची 13वी पिढी सातारला चालू आहे. उदयनराजे भोसले त्यांच्या मालकीचा किल्ला आहे. जसं महाबळेश्वर, पाचगणी इतर ठिकाणी तुम्हाला एंट्री फी लागते, म्हणजे टॅक्स लागतो फिरायला, तसं इकडं नाही. याच्यावरती गव्हर्नमेंटचा हक्काने खाजगी मालकीचा गड आहे. गडाच्या आतमध्ये तुम्हाला फिरायला फ्री आहे, एंट्री फी नाही आहे. आता आपण 4 किलोमीटर रोडनं आतमध्ये आला गाडी टर्न करून, आणि पुढे पायऱ्या आहेत. 1957 साल झाल्या. महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याकरता पंडित नेहरू आले होते. त्यावेळेला रोड आणि पायऱ्या नंतर झाल्या. नाहीतर एक पूर्वीच्या आंबेनळी गाव आहे, वाडा कुंभरोसी, तिथून लोकांकडे चालत यायचे. म्हणजे इथं असं काय रस्ता वगैरे नव्हता. आणि शिवाजी महाराजांचा मेन किल्ला राजधानी रायगड, मेन मंदिरमध्ये बघा भवानी मातेचं. त्या रायगड किल्ल्यावरून हप्त्यातून महाराज इकडे 2 वार यायचे, मंगळवार आणि शुक्रवार. रायगड इकडून 65 किलोमीटर होते. आणि महाराज कसे घोडीवरून यायचे. त्यांचा घोडा नव्हता, आवडती कृष्णा घोडी होती. आता साहेब, हे पूर्वीपहिले डोंगर कुणाचे होते? मुघलांचे होते. राजगड केली आणि कॅपिटल मोठा राजधानी रायगड केला. असे संपूर्ण महाराष्ट्रात महाराजांचे 360 किल्ले, 360. त्यातला कॅपिटल पोर्ट आहे रायगड, राजधानी रायगड. आणि इथे ना साहेब, 10 नोव्हेंबर 1659ला 1659 विजापूरने इकडं अफजल खान इथं 12,000 सैनिक गेला होता हा गड जिंकण्यासाठी. विजापुरात असा जीत नव्हता अफजल खान, मी शिवाजी महाराजांना मारून तरी आणीन, नाही तर पकडून तरी आणीन. शिवाजी महाराज तो डोंगरचा चिव्वा आहे, तो काय प्रतापगड किल्ला जिंकणार? तर आदिलशापासून अफजल खानान 12,000 सैनिक आणलं होतं. आता अफजल खान निघाल्यापासून महाराष्ट्रामध्ये जे आपले मंदिर आहेत, पंढरपूर, शिखर शिंगणापूर, तुळजापूर, अफजल खान इकडे उद्ध्वस्त करून होता. आणि साहेब, राजाने शामने तार कुठं गेला होता? अफजल खान येऊन कुठं थांबला होता? त्याला मारलं कुठं? त्याची कबर कुठे आहे? आपण खाली गाडी पार्किंग केली ना त्याच्या खाली. आणि तिथं कसं महाराज दोस्ती करायला गेले होते ना. त्या अफजल खानाची उंची किती होती? 7.25 फूट. महाराजांची उंची 5.25 फूट. जातावेळी शिवाजी महाराज खानाच्या भेटीकरता गेले होते. सगळं लोखंडाचा पोशाख करून गेले होते. अंगामध्ये चिलकत आणि हातामध्ये वाघ नाक्या. गुरुवार दुपारी 2 वाजता त्याचे तिकडं खाली कायमची कबर बनवली. वाघ नाक्याने त्याचा पोटला फाडला. दोघांच्या कबरी खाली आहेत अफजल खान आणि त्याचा बॉडीगार्ड सय्यद बंडा. आणि तिथं कसं साहेब, महाराज दोस्ती करायला गेले होते ना अफजल खानापाशी. आणि तिथं म्हणजे अफजल खान महाराजांचा मारायचा इरादा नव्हता, कारण अफजल खानं पहिली गद्दारी केली. महाराजांना घट्ट आवाळे गेलं आणि साईडनं कटार काढली आणि डोक्यावरती कटारीचा अफजल खान महाराजांवरती पहिला वार केला. महाराजांच्या लक्षात आलं अफजल खान दगाफटका करून हा गड जिंकून जाणार आहे, आपण भ्याला काहीतरी चलाकी दाखवली पाहिजे. मग खानाचं पोट फोडलं होतं, पोटामध्ये वाघ नाक्या खोपसल्या. अफजल खान दगा जोरात आवाज देऊन त्या शामेरीच्या बाहेर पडला. म्हणजे त्यानं कसा पळून जायचा प्रयत्न केला. आणि तो सय्यद बंडा होता ना, फार चपळ होता, म्हणजे दानपट्टा खेळायचा, वरच्यावरती माणसाची मुंडड व्हायचा. सय्यद बंडा महाराजांवरती चाल करून आला. जीवा महाराज सय्यद बंडाचा हातच कट केला. मराठीमध्ये म्हण झाली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. ही तुम्ही म्हण ऐकलं असाल बघा. आता तुम्ही म्हणाल अफजल खानं मारलं कुठं, त्याची कबर कुठे, नेमकाच तो पॉईंट कुठला आहे, स्पॉट कुठं आहे, ती कबर तुम्हाला फोडून दाखवतो. चल ना, चौकोनी मोठी कबर आहे अफजल खानाची, आणि छोटे ते सय्यद बंडाचा बॉडीगार्ड. तिथंच बघा त्याला महाराजांनी खलास केलं. दोघांच्या कबरे बघा समोर आहे. आणि तिथे बघा अफजल खान महाराजांनी मारलं तर त्याची बॉडीला तुटून नाही दिली. कारण महाराजांचे पहिले वडील होते ना, सिंहाजीराजे भोसले, ते पहिले आदिलशाच्या दरबारामध्ये काम करत होते, नोकरी करत होते. आणि आदिलशाचा एक मोठा सेनापती होता अफजल खान, म्हणून त्याची इज्जत ठेवून तिकडे बघा अशी ओपन कच्ची कबर होती. आता त्या लोकांची ट्रस्ट आहे मुसलमान कुठे मुंबईला, त्या लोकांनी तिकडे पसारा केला होता, अतिक्रमण केलं होतं. ती लोक इकडे राहायला लागलीत, त्यांचा उरूस वगैरे करायला लागलीत. मग आता इकडे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आले होते, 2 वेळा आले होते. ते रातोरात कबरीचं अतिक्रमण काढलं आणि कबर आता ओपन उघडी केलेले. आता इथे जे पर्यटक आता ते एकसारखे येऊ शकत नाही, तिथे काही घडू शकतं. म्हणून आता तिथे पोलीसचा पार आहे. 12 महिने तिकडे पोलीस असतात. हिंदू मुस्लिम तिकडे कोणच जात नाही. आता पण अजून पण आज पण वाईट दिसते ना इकडे.
ही मोठी आहे, तिची आहे बघ, मोठी आहे ही अफजल खानाची, छोटी आहे सय्यद बंडल. त्याचा बॉडी बाजूला मोठी अफजल खानाची, छोटी सय्यद बंडल. त्याचा बॉडी आणि एक मिनिट, ही मोठी आहे अफजल खानाची, छोटी सय्यद. हे बघा, इथं आल्याच्या नंतर तुम्हाला गेट दिसला का नाही, खालून दिसला का नाही, हा मेन गेट संध्याकाळी 8:30ला बंद केला जातो, सकाळी 6:30ला खोलतात आणि जाण्याकरता एकच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही. आणि ह्या गडजामध्ये लोक राहतात, गडकरी म्हणून. मावळींची पिढी गडजातून चालू आहे बघा, म्हणजे प्रतापगड गावच आहे आणि 5वीपर्यंत गडजातली शाळा पण आहे, म्हणजे पिढ्यानपिढी लोक राहतात. आणि पूर्वीचा एकटा मावळा छोटी तोप खांद्यावर घेऊन ही जे तटबंदी आहे त्याला प्रदक्षिणा घालायचा. जरी समजा डोंगरातून जरी शत्रूची फौज आली, साईडला बघा भिंतीला छोटे छोटे खाचा ठेवले, खाचेतून बघायचं आणि फौजवरती हल्ला करायचा. मोठेच्या होलेचे तोफांसाठी, असे छोटे होलेचे बंदूक उडवण्यासाठी. ह्या होलचे 2 फायदे होतात. वरनं उकळतं गरम तेल करून, उकळतं गरम पाणी करून शत्रूच्या अंगावरती उचलून टाकायचे, गरम तेल किंवा गरम पाणी. आणि ह्या दरवाजाची जागा बघा किती कमी ठेवलेली आहे की कुठलीही शत्रूची फौज एक साथ गट्टा आतमध्ये घुसून नाही पाहिजे, म्हणजे रुंदीला जागा कमी ठेवली ना साहेब. आणि गडाच्या आतमध्ये बघा मेन पॉईंट, कुठलाही शत्रू पहिला गेटवरून हल्ला करण्याकरता साहेब वरती बघा स्ट्रेट फर्स्ट तुम्हाला विंडो दिसतोय ना, वरती भिंतीला विंडो फर्स्ट दिसला का, इथे समजा गेटवर शत्रूची फौज पोहोचली, समोरच्या खिडकीपासून तोफेनं हल्ला करायचा. याला मराठीमध्ये काय म्हणतात, गनिमी कावा. त्याला हे गडाचे इंजिनियर कोणते, आर्किटेक्ट अष्टप्रधान मोरोपंत पिंगळे आणि हिरूजी इंदुरकर. रायगड बी त्यांनीच बांधला ना, हिरूजी इंदुरकरांनी. बघा साहेब निशाणा गेटवर बरोबर आहे का नाही, तो पण आपला मावळा त्या खिडकीपाशी थांबणार, आला की तोफेने शूट करायचा, म्हणजे आपल्या मराठ्यांचा गनिमी कावा. आणि कसं ज्यावेळेस शत्रूवरती येतो ना साहेब, पुढं समोर राहणार, पाठी मग राहणार, म्हणजे शत्रूच्या बी लक्षात आलं पाहिजे की हल्ला होतोय कुठे. बघा निशाण एकदम परफेक्ट आहे ना, तो पण आपला मावळा तिथे ओके ठीक करता गेले होते, देवी पैसे प्रार्थना करून गेले होते, शपथ खाऊन गेले होते, जे काही जगदंबी मला मिळेल ते मी तुला अर्पण करीन. अफजल खानाचं मुडकं कापून ह्या बुर्जावर ठेवलं, नंतर ते मुडकं राजगड किल्ल्यावरती नेलं जिजामातेने दाखवण्याकरता. म्हणून ह्याला काय म्हणतात, अफजल टेणी बुरुज. आता अफजल खाना जिकडे जे कबर आहे फक्त बॉडीची कबर आहे, शिराची कबर अलग आहे. राजगड किल्ला पुनडेशिकमध्ये येतो, तिकडे गाडून टाकलं. आणि 4थीच्या पुस्तकामध्ये चित्र येतं, प्रतापगडाचा फोटो येतो, समोरच्या बुर्जाचा येतो बघा. आणि मी शिवाजी राजे भोसले काय म्हणतात, पालखी दरवाजा, राजांचा राजमार्ग. आपल्यासाठी नवीन पायऱ्या इकडून झाल्या आणि ह्यो राजमार्ग स्ट्रेट निघतो कुठं, सरळ भवानी मातेच्या मंदिरात. परंतु हा राजमार्ग का बंद करण्यात आला, कारण महाराजांची आपण बराबरी करू शकत नाही, फक्त महाराज जिकडून जायचे. म्हणजे ज्याला काय म्हणतात, ह्या समोर बघा काही जुन्या तोफा आहेत, तिकडून बघा मोठी तोफ दिसते ना, 100 किलो वजनाची तोफ, एकटा मावळा खांद्यावर घेऊन फिरायचा, 5 किलोमीटरच्या तटबंदीला प्रदक्षिण घालायचा, ती मोठी तोफ घेऊन. आणि त्याच्यामध्ये बघा लांबवटी एक वाकडी आहे, ती छनी आहे, दगडी काढायची पहार. 8-8 तास निघलो का ह्या पाऱ्याने काम करायचे, दगडी काढायच्या, दगडी फोडायच्या. त्या पाऱ्याचं बी वजन किती आहे, 50 ते 60 किलोचं. आता ह्या हाताला दिसत आहेत तुम्हाला, पूर्वीचा एकटा मावळा हँडल करायचा. आताच्या जमान्यामध्ये 4-5 माणसं लागतात. आताचा माणूस उचलेल पर काम काही करू शकणार नाही, उचलाय गेला तर हातपाय मोडून घेईल, म्हणून बांधून पॅक करून ठेवले, कारण कोणी बी येऊन ताकद दाखवतो ना उचलायसाठी. आता आपण ह्या भवानी माता, कुलस्वामी भवानी माता, शिवाजी महाराज पहिले रायगड किल्ल्यावरून तुळजापूरला जायचे दर्शन करता. तुळजापूरची भवानी माता आणि ही भवानी माता एकच आहे, पण कसं तुळजापूरच्या बाजूला विजापूर आलं, म्हणजे आदिलशाचं राज्य चालत होतं. वेळेच्या वेळी शिवाजी महाराजांना दर्शन भेटत नव्हतं आणि मुसलमान लोकांचा फार त्रास व्हायचा. महाराजांना लपून दर्शन घ्यावं लागायचं आणि त्याच्यामध्ये आपले सैनिक बी मारले जायचेत ना. म्हणून महाराजांच्या स्वप्नात गेली भवानी माता, जाऊन सांगितलं एक महाबळेश्वरच्या खालचा ढोरप्या नावाचा डोंगर आहे, त्याच्यावर माझी स्थापना करा, म्हणून या जायला त्रास नाही व्हायचा. तर महाराजांनी बघा नेपाळमधून गंडकी नदी आहे, तिथून 40 ग्राम दगड मागवला. 40 ग्राम दगड म्हणजे सोन्याला आपण खरे का खोटं आहे त्याला काय म्हणतात, परिस. प्रत्येक सोनारापाशी तो दगड असतो. तो दगड कुठे न्याला, राजगडावर. मूर्त घडवली कोणी, बनवली कोणी, बंबाजी नाईक पानसारे. मूर्त घडवली कुठं, राजगडला पुण्यामध्ये भवानी मातेची. आणि मग इकडं आणून 1661ला भवानी मातेची स्थापना केली. 8 हाताची मूर्त आहे भवानी मातेची, अष्टभुजा.
8 हात आहेत भवानी मातेला. आणि ह्या पहिलं गडाचं नाव काय होतं? ढोरप्या नावाचा डोंगर. म्हणजे या डोंगरावरती गाई म्हशी चारा खायलायचे. पूर्वीचे गाई म्हशी लोक काय म्हणायचे? गुरं ढोरं. शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारला, त्यानं मोठा प्रताप मिळाला, त्यानं विजय झाला म्हणजे हे प्रतापगड नाव ठेवलं बघा. विजय ह्याला प्रताप म्हणतात ना. नाही तर आधी ह्या गडचं नाव होतं ढोरप्याचा डोंगर. आता मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी जायचे आणि आपल्याला पूर्वीच्या 2 वस्तू बघायचे. देवीच्या पायासमोर एक छोटंसं शिवलिंग आहे, दिसायला काचेसारखं दिसतं, स्फटिकाचं आहे. संभाजी महाराजांनी इथे आणून ठेवलं होतं. महाराज त्या शिवलिंगाची पूजा करायचे, सतत शिवलिंग बरोबर कुठे घेऊन जायचे, कारण महाराज शंकराचे शिवभक्त होते. शंकराला महाराज जास्त मानायचे. मंदिरात तलवार आहे. शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते तिकडे कान्होजी हंबेराम होते. सरनोबत लढाईमध्ये एक टायमाला एकट्या मावळ्यात अफजल खानाच्या लढाईमध्ये 600 लोकांना मारते बघा त्या तलवारी. म्हणजे त्यांचा असं एक पण होता, 100 माणूस मारलं तलवारीवरती एक शिक्का मारायचा. असे 6 शिक्के त्या तलवारीवरती आणि त्या तलवारीचे त्यांचं नाव कान्होजी हंबेराम होते. त्या आता मंदिरात आपलं तलवार बघायचे आतमध्ये आहे. म्हणजे शिवाजी महाराज जी तलवार दिली होती प्रतापगढ़ पे है और हमको बहुत अच्छे गाइड मिले यहाँ पे. आप भी कभी यहाँ पे आइए प्रतापगढ़ में तो उनसे ही गाइडेंस लीजिए. बोला सर, नाव काय तुमचं? रविकांत रावजी सपकाळ. मराठी हिंदी दोनों में बात करते हैं? हाँ दोनों में. अच्छा अच्छा. मोबाइल नंबर क्या है? 94 हाँ 055 41 ओके. तो यहाँ सारा इन्फॉर्मेशन देते हैं आप, इधर ही रहते हैं? ठीक है ठीक है. तो कोई भी रहेगा आपको पास हमारा गाँव ये रेफर कर. प्रतापगढ़ ही है. अच्छा अच्छा ठीक है. थैंक यू सर, थैंक यू.